आता मात्र राजकुमार थोडासा ततपप करू लागतो. त्यावरून आता काय समजायचं. आता जगन्नाथला मात्र हे स्पष्ट झालेलं असतं की हे सगळं काही राजकुमारने घडून आणलेलं आहे. सावली उगाचच तिलोत्तमाला संपूर्ण दोष देते. नाही, हे सगळं काही खूप विचित्र आहे. या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला सत्याचा शोध घ्यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे जगन्नाथच्या डोक्यामध्ये मात्र खूप सारे विचार चालू असतात. तर इकडे मात्र सारंग सुशिलाला घेऊन निघाला आहे. सारंग ओवीला म्हणू लागतो की ओवी, आता आपण आतमध्ये जायचं आहे आणि काही झालं तरी तू माझं सगळं काही ऐकायचं आहे. त्यावरती ओवी म्हणू लागते की बाबा काय ऐकायचंय. तर सारंग म्हणू लागतो की हे बघ, तुझी आई म्हणून मी आता सुशिला काकूला तिकडे घेऊन चाललोय. आता ओवी मात्र खूपच चिडलेली असते आणि ती म्हणू लागते की बाबा तू असं का करतोयस, म्हणजे माझी आई म्हणून या सुशिला काकूंना का घेऊन येतोयस. आपण सगळं काही खरं टीचरना सांगून टाकूया ना. त्यावरती तो म्हणू लागतो की मग बघ, तुझ्या टीचर तुला खोटारडे म्हणतील. तू अमृता काकूंची आई म्हणून सही केली होतीस ना, मग आता तू तिकडे जाऊन बोलली की हे बघा माझी आई नाहीये, मी खोटी सही केली होती. तो असं खोटं वागली म्हणून त्यांनी तुला क्लासमधून काढून टाकलं तर. त्यावरती ओवी म्हणू लागते की नाही बाबा, असं व्हायला नाही पाहिजे. त्यांनी मला क्लासमधून काढून टाकलं नाही पाहिजे. आता मला काही झालं तरी क्लासला जायचं आहे. सारंग म्हणू लागतो की हो ना, मग आता आपण एक काम करायचं, आतमध्ये जायचं आणि मी त्यांना सांगेन की सुशिला काकू तुझी आई आहे आणि सुशिला काकू हे सगळं काही करायला तयार आहेत. त्यावरती सुशिला म्हणू लागते की हो बाळा, मी तुझी आई व्हायला तयार आहे. तुला पिकनिकला जायचं आहे ना, मग मी या सगळ्यासाठी नक्कीच तुझी मदत करेन असं म्हटल्यानंतर ओवी मात्र खूपच खुश होते आणि हे तिघेच जण सावलीकडे जायला निघतात. त्याआधी बबलू आता सावलीकडे येतो आणि तो सावलीला म्हणू लागतो की सावली वहिनी, अगं किती वर्ष आम्ही तुझी वाट पाहिली आणि वहिनी तू इतकी वर्ष कुठे होतीस ग. त्यावरती सावली म्हणू लागते की बबलू दादा राहू द्या ना तो विषय, आता सगळं काही संपलेलं आहे. आम्ही दोघं आमच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलेलो आहोत आणि असं सगळं काही असताना पुन्हा विषय आपण काढायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा का. आता आपण हा विषय इथेच थांबूया आणि हा विषय इथेच थांबून आपण पुढे जाऊया. त्यावरती बबलू म्हणू लागतो की जाऊ दे, आता तुला तो विषय काढायचा नाहीये ना, पण अगं तू माझ्यासाठी तरी मुलगी बघ, माझं तरी एकदाचं लग्न होऊन जाऊ दे. त्यावरती सावली म्हणू लागते की काय सांगू तुम्हाला, मी ज्या वेळेला बेळगावला होत्या ना तेव्हा माझ्या क्लोजमध्ये खूप साऱ्या मुली होत्या, पण आता त्यांची सगळ्यांची लग्न झालेली आहेत. बॅड लक आहे. पण बबलू दादा तुम्ही इतकी वर्ष का थांबलात, म्हणजे 8 वर्ष तुम्हाला कुठलीच मुलगी सापडली नाही का. त्यावरती बबलू म्हणू लागतो की नाही ना, म्हणजे माझ्यासाठी मुलगी शोधायला तू इकडे नव्हतीस ना. आता सावली आणि बबलू मात्र छान गप्पा छप्पा मारू लागतात. त्याच वेळेला सुशिला, ओवी आणि सारंग हे तिघे जण सावलीच्या दिशेने येत असतात. आता सावलीला माहिती आहे की सुशिला ही सारंगची बायको आहे. ज्या वेळेला सावली सुशिलाला पाहते त्यावेळेला मात्र सावलीचा एकदम मूड गेलेला आहे आणि सावली मात्र एकदम शांत झालेली आहे. त्यामुळे सावली मात्र एकदम गप्प होते आणि सावली बबलूला म्हणू लागते की बबलू दादा, मला ना मुलांच्या आई वडिलांच्या फॉर्मवरती सह्या घ्यायच्या आहेत, ते फॉर्म बघायचे आहेत, त्यामुळे मी येते. आता बबलूला कळतं की सावली ऑकवर्ड झालेली आहे. बबलू काही तिला सांगणार. सावली वहिनी तू जसं समजतेस असं काहीतरी सत्य तो सांगायला निघालेला आहे किंवा तो विचारायला निघालेला असतो. वहिनी तू दुसरं लग्न का ग केलंस, सारंग दादाची वाट सुद्धा नाही पाहिलीस का, असं वाक्य ज्या वेळेला बबलू बोलू लागतो त्याच वेळेला सावली मात्र नजर चुकवते. बबलू सावलीकडे पाहतो. आता बबलूला मात्र सावलीच्या मनामध्ये असलेलं सारंगबद्दलचं प्रेम, सारंगबद्दलची आपुलकी हे सगळं काही स्पष्ट दिसतं. आता तेवढ्याच बबलू पुढे काही बोलणार तेवढ्याच सारंग, सुशिला आणि ओवी तिकडे येतात. त्यावेळेला सावलीचे डोळे मात्र एकदम पाण्याने डबडबून जातात. ती सुशिलाकडे पाहते आणि तिला खूपच वाईट वाटतं. हे सगळं काही बबलू पाहत असतो. आता बबलू विचार करतो आणि म्हणू लागतो की नाही, जर का सावली वहिनी तिच्या आयुष्यात पुढे निघून गेलेली आहे तर मात्र सारंग दादाला असं पाहून तिच्या डोळ्यात पाणी का आलंय. नक्कीच असं काहीतरी आहे जे सावली वहिनी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. काय असेल हे सगळं काही असं म्हणत बबलू मात्र या सगळ्यामध्ये विचार करत बसतो. तर इकडे मात्र सुशिला, सारंग आतमध्ये आलेले आहेत. आता बबलू हे सगळं काही पाहू लागतो आणि सावली मात्र एका बाजूला गेलेली आहे. त्यावेळी ओवी विचारू लागते की टीचर मी आतमध्ये येऊ का, माझ्या आईला घेऊन मी आता आलेली आहे. त्यावेळी सावली म्हणू लागते की ठीक आहे या तुम्ही आतमध्ये.
त्यावरती सावली म्हणू लागते की हा फॉर्म आहे, या फॉर्मवरती तुम्हाला दोघांना सह्या करायच्या आहेत. ओवी, तू पेरेंटला आणलं नसतं ना तरी चाललं असतं, फक्त आणि फक्त यांच्या सह्या हव्या होत्या. हा फॉर्म घे आणि ह्या फॉर्मवरती यांच्या सह्या घे. असं म्हणत ती सुशिलाकडे पाहते आणि विचार करू लागते आणि म्हणू लागते की बरोबर आहे, मी त्यांच्या मेहेंदळे घराण्याला शोभणारी नव्हतेच. ही गोरी सोन सुंदर हीच मेहेंदळे कुटुंबासाठी एकदम योग्य आहे. सारंग सरांना ही शोभून सुद्धा दिसते आहे. तिलोत्तमा मॅडमने हिचा स्वीकार सुद्धा केलेला असेल. तिच्या मनामध्ये मात्र प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं. हे सगळं काही सुशीला पाहू लागते. आता सुशीला विचार करू लागते आणि मनात म्हणू लागते की सारंग, तू खूप मोठी चुकी केलेली आहे. तुझ्याविषयीचं प्रेम या मुलीच्या डोळ्यात दिसतंय. मुलगी जरी दाखवत नसली ना तरी ती तुझ्यावर किती आणि केवढं प्रेम करते ना, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवत आहे. ती म्हणू लागते की ठीक आहे, मी या फॉर्मवर सही करते, तुम्ही तो फॉर्म इकडे द्या. तर आता ओवी म्हणू लागते की टीचर, तुम्ही पाहिलंत ना, आतापर्यंत माझ्या आईची आणि तुमची भेट नव्हती. आतापर्यंत तुम्ही माझ्या बाबांनाच भेटत होता. आता माझ्या आईची ओळख सुद्धा तुम्ही करून घ्या. असं म्हणत ओवी आपल्या आईची भेट सावलीला घडवते. त्यावरती सावली म्हणू लागते की हो ओवी बाळा, तुझी आई खूपच सुंदर आहे आणि खरंच तुझी आई मेहेंदळे घराण्याची असून शोभण्याची लायकीची आहे. आता सुशीला मात्र सारंगला म्हणू लागते की मी थोडा वेळ सावलीसोबत बोलू का. त्यावरती तो म्हणू लागतो की काय बोलायचंय तुम्हाला. त्यावरती ती म्हणू लागते की ठीक आहे, मी तुम्हाला बोलवते, तुम्ही या थोड्या वेळात. आता सुशीला मात्र सावलीशी बोलू लागते आणि सुशीला सावलीला म्हणू लागते, खरं तर सारंगने मला इथं ओवीची आई बनून आणलेलं आहे. तर सावली म्हणू लागते की आणले म्हणजे तुम्ही ओवीची आईच आहात ना. त्यावरती सुशीला म्हणू लागते की सावली तसं काही नाहीये. सावली, मला तुझं काही माहिती नाही की सारंग मला म्हणाला की तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढे गेलेली आहेस, पण सारंग मात्र तिथेच अडकून पडलेला आहे. सारंगने तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार केलेला नाहीये आणि तुझ्या आठवणीत त्यांनी फक्त लोकांची घरं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं माझ्यासोबत लग्न झालेलं नाही. आम्ही ज्या वेळेला इकडे आलो होतो ना, आम्ही ज्या वेळेला बेळगावला आलो होतो त्यावेळेला त्याने फक्त आणि फक्त प्रयत्न केला, तो म्हणजे मला रतनच्या तावडीतून वाचवण्याचा. तर सावली म्हणू लागते की काय. तेवढ्यात सारंग तिकडे आलाय आणि सावली जाऊन सारंगला मिठी मारते. सावली म्हणू लागते की सारंग सर. आता सारंगला मात्र काहीच कळायला मार्ग नसतो की हा चमत्कार झालाय तरी कसा. आणि सावलीचं तर लग्न झालंय ना. आता त्याच वेळेला तिकडे बबलू आलाय, ओवी सुद्धा आलेली आहे. तर बबलू म्हणू लागतो की मी व्यंकटेश दादांशी भेटलेलो आहे. मी व्यंकटेश दादांना भेटून त्यांच्याशी बोलून सुद्धा आलेलो आहे. मुळातच व्यंकटेश दादांनी मला सांगितलं आहे की त्यांनी सावलीसोबत कधीच लग्न केलेलं नाहीये. तुम्ही दोघे एकमेकांच्या सोबत आता खोटं बोलत होतात. एकाच झटक्यात संपूर्ण गोष्टींचा उलगडा होऊन सारंग आणि सावली एकत्र आलेले आहेत. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.